शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांनी लगबगीनं खरीप हंगामातील धानाची पेरणी केली। मात्र आता अचानकपणे पाऊस गायब झालाय, त्यामुळे पावसाअभावी शेतात केलेली पेरणी आता करपण्याच्या मार्गावर आहे। विदर्भासह गोंदिया जिल्ह्यातही ही स्थिती आहे। गोंदिया जिल्ह्यात कडाक्याचं ऊन तापत असून शेतकऱ्यांच्या चिंता आणखीनच वाढल्या आहे। पुढील 4 ते 5 दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती आहे। करप चालली शेती आणि डबल पेरणी करता आता धान्य आता इकडून तिकडून जमवून ते आता पेरणी करून राहिले बिचारे काही लोक। म्हणजे करपे लागून गेलं समजा आता उन्हाच्या ह्याच्या ना पाणीच नाही ते का करतील मग तो सहनच नाही करू शकत ना पेरणी बी। काही अंकुर निघाला तोही मरण पावला तो आता त्याच्याकरता काही सोबतच पाहिजे सरकारकडून। या जिल्ह्यामध्ये तलावाचा जिल्हा आहे, पण तलावाच्या जिल्ह्यामध्ये आता तलावामध्ये कुठेही पाणी आलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी इतका चिंतित पडलेला आहे की त्यांनी दोनदा आता तो पेरणी करण्याची पाळी आली आहे। मृग नक्षत्र तसाच गेला आणि जो नक्षत्र आहे तो पण पूर्ण गेला आणि पहिल्यांदा धानाचं पीक नर्सरी टाकली आणि त्या नर्सरीमध्ये एकदा वरचा दाणा होता तो तसाच राहिला आणि थोडासा पाऊस आला होता, त्याच्यामुळे खालचा दाणा वापला। पेरणी केलेली दोन्ही जाती आजच्या घडीला मरण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत। तलावात पाणी नाही। आता काय करावं, शेतकरी चिंतित पडलेला आहे। फार बिकट परिस्थिती आहे। आता दुबार पिकासाठी धान्य कुठून आणावं, बियाणं कुठून घ्यावं ही परिस्थिती आहे। सरकारला विनंती असेल की सीड्स मिळवून देण्यासाठी मदत करावी आणि त्याच्याशिवाय आता शेतकऱ्याला पर्याय नाही।